पॉइंट माय FM ची मी आहे आरजे शुभी आणि आपल्या स्वातंत्र्याच्या लढ्यातनं एक खूप जास्त अमेझिंग फ्रीडम फायटर होऊन गेले आणि ते आपल्याला म्हणले होते तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. याहून आपल्याला लक्षात येतं की हे जे रक्त आपल्या शरीरात वाहते ये जो खून है याचं महत्व किती आहे ते, याची व्हॅल्यू किती आहे ते. आणि आज या रक्तासंदर्भात आपण खूप गप्पा मारणार आहोत. बऱ्याच अशा गोष्टी जाणून घेणार आहोत ज्यांच्याकडे नकळत आपण दुर्लक्ष करत असतो आणि त्या गप्पा मारण्यासाठी किंवा अतिशय महत्त्वाची माहिती घेण्यासाठी माझ्यासोबत एक्सपर्ट आहेत. अशोका मेडिकवर हॉस्पिटलमधनं आपल्यासोबत आहेत डॉक्टर निलेश वासेकर, हु इज MBBS MD मेडिसिन आणि ते कन्सल्टंट हेमेटो ऑन्कोलॉजिस्ट आहेत ज्यांना 10 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे या क्षेत्रातला. हॅलो सर, कसे आहात? मी ठीक आहे. आम्ही खरं गप्पा आता ज्या मारायला सुरुवात करणार आहोत त्याआधी मी असंख्य प्रश्न त्यांना विचारले आणि आपण सगळ्यात जास्त सगळे प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करू. सर, सगळ्यात पहिले हेमेटोलॉजिस्ट नक्की करतात काय? ओके, सो हा खूप कॉमन प्रश्न आहे. हिमॅटोलॉजिस्ट काय करतात? हिमॅटोलॉजिस्ट म्हणजे रक्तविकार तज्ज्ञ मराठीमध्ये. तर हिमॅटोलॉजिस्ट बेसिकली रक्ताशी संबंधित 2 प्रकारचे आजार बघतात, बेनाईन हिमॅटोलॉजिकल डिसऑर्डर आणि मॅलिग्नंट. बेनाईनमध्ये काय येतं तर बेनाईनमध्ये थॅलेसिमिया, अप्लास्टिक ॲनिमिया ज्याच्यामध्ये रेग्युलरली ब्लड लागतं आणि सिकल सेलचा आजार एक असतो तो, किंवा ब्लडमध्ये क्लॉट होणे ज्याला आम्ही DVT म्हणतो. अशा प्रकारचे आजार असतात जे आम्ही बघतो. आणि ब्लिडिंग डिसऑर्डर्स म्हणजे हिमोफिलिया वगैरे असतो ज्याच्यामध्ये ब्लिडिंग थांबतच नाही. अशा प्रकारचे पेशंट्स आम्ही बेनाईन हिमॅटोलॉजीमध्ये बघतो. आणि मॅलिग्नंट हिमॅटोलॉजी म्हणजे दुसरा प्रकार मॅलिग्नंट हिमॅटोलॉजी. मॅलिग्नंट म्हणजे काय? मॅलिग्नन्सी रिलेटेड हिमॅटोलॉजी म्हणजे ज्याच्यात ब्लड कॅन्सर्स, लिम्फोमा, मायलोमा आणि ब्लडशी रिलेटेड जेवढे काही कॅन्सर्स आहेत त्या सगळ्या गोष्टी आम्ही बघतो. तर बेसिकली बघायला गेलं तर या सगळ्या प्रकारचे आजार आम्ही बघतो. ओके सर, बऱ्याच वेळा हातपाय दुखत असतील ना ते कळतं आणि आपण पटकन डॉक्टरकडे जातो. पण असे कुठले साधारण बेसिक सिम्पटम असू शकतात जे होत असताना वन शुड अप्रोच टू यू? ओके, तर आमच्याकडे जनरली पेशंट्सना ब्लिडिंग होत असेल, खूप जास्त ब्लिडिंग होत असेल आणि त्याचं काही कारण कळत नसेल तर अशा पेशंट्सना आमच्याकडे येणे गरजेचं आहे. दुसरं आहे की काही पेशंट्सना खूप जास्त विकनेस असेल, हिमोग्लोबिन खूप कमी झालं असेल, प्लेटलेट काउंट्स खूप कमी झाले असतील. आता आपण ऐकतो आजकाल की प्लेटलेट्स कमी झाल्या, डेंग्यू सीझन आहे आणि प्लेटलेट खूप कमी होतात, त्यामुळे तसे पेशंट्सनी पण हिमॅटोलॉजिस्टला एकदा दाखवणं गरजेचं राहतं. तिसरी गोष्ट आहे की आपल्याकडे काही कुठे काही गाठ वगैरे झाली आहे. लिम्फोमा नावाचा एक प्रकार असतो ज्याच्यामध्ये गाठ येऊ शकते आणि गळ्यामध्ये किंवा पोटामध्ये कधी गाठ होऊ शकते, किंवा पांथळी म्हणून एक प्रकार असतो आपल्या बॉडीमध्ये ऑर्गन, त्याला जर सूज असेल त्यावेळेस पण हिमॅटोलॉजिस्टला दाखवणे गरजेचं आहे. ओके, आणि सर असं कुठलं आहे का की याच वयातल्या लोकांना तो जास्त होऊ शकतो असं काही? ओके, तर आता काही लाईक ब्लड कॅन्सरचे मुख्यतः 2 प्रकार आहे. एक ॲक्यूट असतो आणि एक क्रॉनिक असतो. ॲक्यूट प्रकार खूप सडनली येतो, म्हणजे 2 ते 3 महिन्यातच तो पेशंट्सला होऊ शकतो. आणि ॲक्यूटमध्ये 2 प्रकार आहे, ॲक्यूट लिम्फोब्लास्टिक आणि ॲक्यूट मायलॉइड म्हणून. तर ॲक्यूट लिम्फोब्लास्टिक लहान मुलांमध्ये वगैरे होऊ शकतो, 10 वर्षाच्या मुलामध्ये वगैरे पण होऊ शकतो. बट जनरली स्पीकिंग हे जे बाकी ब्लड कॅन्सर्स आहेत ते ओल्ड एजमध्ये होतं. जसं वय तुमचं 50च्या वरती जात असेल त्या पेशंट्समध्ये कॉमनली होतात. पण लहान मुलामध्ये भेटतच नाही असं नाहीये, ते लहान मुलामध्ये पण होऊ शकतात. त्याचं प्रिव्हलन्स जरी कमी असलं तरी पण होतं. ओके सर, कारण रक्त हे इतकं महत्वाचं, वन ऑफ द इम्पॉर्टंट थिंग इन द बॉडी. काही असे मोठे आजार पण आहेत जसं ब्लड कॅन्सर झाला, द वन यू जस्ट मेन्शन्ड, सो त्याबद्दल आम्हाला काय सांगाल आणि त्याचं ओळखता येऊ शकतं का? तर ब्लड कॅन्सर बघायला गेलं तर आपल्याला ब्लड कॅन्सर झाला आहे की नाही ते बघण्यासाठी बेसिकली काही सिम्पटम्स घेऊन पेशंट्स येतात आमच्याकडे. लाईक ब्लिडिंग होणे, वजन कमी होणे, वारंवार ताप येणे. ताप असा असेल की तो जातच नाही अँटीबायोटिक्स घेऊन सुद्धा. परत कुठे काही गाठ वगैरे दिसणे, अशा गोष्टी होऊ शकतात. आणि मग त्यांचं आम्ही कॉमनली काय करतो की CBC नावाची एक टेस्ट करत असतो, ब्लड टेस्ट, जी प्राथमिक टेस्टिंग असते. त्याच्यामध्ये आपल्याला दिसू शकतं की कॅन्सरच्या सेल्स त्याच्यात दिसत आहेत का, प्लेटलेट कमी झाले आहेत का, हिमोग्लोबिन कमी झालं आहे का. काय होतं, त्या कॅन्सरच्या सेल्स बोन मॅरोमधून डेव्हलप होतात आणि त्या बाकीच्या सेल्सला डेव्हलप होऊ देत नाहीत. तर त्या मग CBC मध्ये त्यांचे चेंजेस दिसू शकतात. CBC ही कॉमन टेस्ट आहे ज्यांच्यामुळे आपण सांगू शकतो की या पेशंटला हा त्रास आहे की नाही.
नंतर मग आम्ही काय करतो की बोन मॅरो नावाची तपासणी करतो. बोन मॅरो करून त्यात डिटेक्ट करतो की कुठल्या प्रकारचा कॅन्सर आहे, ॲक्यूट प्रकारचा आहे की क्रॉनिक प्रकारचा आहे. आता बघायला गेलं तर क्रॉनिक म्हणजे आता लोकांमध्ये खूप भीती आहे या आजारांमध्ये, ब्लड कॅन्सर. पण ब्लड कॅन्सर आता जे क्रॉनिक प्रकारचे ब्लड कॅन्सर त्यांना आपण इझिली कंट्रोल करू शकतो. त्याच्यामध्ये लाईक CML नावाचा आजार आहे, त्याच्यामध्ये सर्वायवल 99% आहे. म्हणजे पेशंटला एक टॅबलेट घ्यायची आहे आणि तो लाईफ टाईमसाठी बरा राहू शकतो असं आहे. परत CLL नावाचा आजार आहे, क्रोनिक लिम्फोसायटिक ल्युकेमिया, त्याच्यामध्ये पण आता सगळं टॅबलेट बेस्ड झालंय. आधी कसं आपल्याला किमोथेरपी आणि या सगळ्या गोष्टी राहायचं, पण आता खूप सारे आजार फक्त पिल्सनी आपण ट्रीट करू शकतो. राईट. युजली म्हणजे आमचा दृष्टिकोन त्याकडे बघण्याचा असं असतो ना की कॅन्सर इज लाईक जस्ट डेथ, पण हे नाहीये, आपण क्युअर पण करू शकतो आणि नॉर्मल लाईफ जगू शकतो. कमिंग टू दॅट, बोन मॅरो बद्दल आमच्या थोड्याशा आयडियाज वेगळ्या आहेत. बोन मॅरो जर एखादा डोनर असेल तर खूप त्रासदायक ती प्रोसिजर असते. मी तर असं पण ऐकलंय, आय डोंट नो इफ इट्स राईट और रॉंग, की पाठीतनं हाडातनं तुम्हाला इंजेक्शन देऊन ते बोन मॅरो काढलं जातं आणि ते खूप एक्स्ट्रीम पेनफुल असतं, त्यामुळे डोनर पटकन पुढे येत नाही इन दॅट केस. सो सर त्याबद्दल काय सांगाल? ओके. सो बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा जो एक प्रकार आहे, त्याच्यामध्ये आपण बोन मॅरो ट्रान्सप्लांट करून पेशंटचे काही जे व्याधी आहेत, लाईक ALL किंवा ब्लड कॅन्सरचा पेशंट आहे, सिकल सेलचा पेशंट आहे किंवा थॅलेसिमियाचा पेशंट आहे किंवा मल्टिपल मायलोमा, या पेशंटना आपण क्युअर करू शकतो बोन मॅरो ट्रान्सप्लांट करून. म्हणजे नेहमी लागणारा ब्लड वगैरे ते थांबवू शकतो. पण बोन मॅरो ट्रान्सप्लांट करण्याच्या आधी आपल्याला डोनर असणे गरजेचं आहे. डोनर फॅमिलीमध्ये असू शकतो, भाऊ किंवा बहिणीचं मॅच होऊ शकतो, किंवा मग बाहेरचे पण व्हॉलंटरी डोनर्स आपण घेऊ शकतो. म्हणजे काही व्हॉलंटरीली डोनेट करतात स्टेम सेल्स, तर त्यांच्याकडून पण घेऊ शकतो. पण आता बोन मॅरो जे ट्रान्सप्लांट, आधीच्या काळामध्ये काही बोन मॅरो मधून आपण सॅम्पल कलेक्ट करायचो किंवा बोन मॅरो मधून स्टेम सेल्स घ्यायचो. आता तसं नाही राहिले. आता टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण अफेरेसिस मशीनचा वापर करतो, लाईक डायलिसिस मशीन, यू मस्ट हॅव सीन इट. तर अफेरेसिस मशीन डायलिसिस मशीन सारखंच असतं. त्याच्यामध्ये पेशंटचं ब्लड आम्ही इथल्या वेनमधून ब्लड काढतो, ते ब्लड मशीनमध्ये जाऊन प्रोसेस होऊन स्टेम सेल्स सेपरेट होतात आणि त्या स्टेम सेल्स आपण वापरतो डोनेशनसाठी. आणि त्या पेशंट जो काही डोनेट करणार आहे त्याला 4 ते 5 दिवस काही इंजेक्शन दिले जातात, त्याच्यामुळे की त्या स्टेम सेल्स बोन मॅरो मधून ब्लड मध्ये येतात आणि मग ते आपण कलेक्ट करतो. त्याला पेनलेस आहे सगळ्या गोष्टी आता. सो आता याची जनरली गरज पडत नाही बोन मॅरो डोनेट करण्याची. आपण स्टेम सेल्स पेरिफेरल ब्लड मधून घेऊ शकतो. राईट. ते आपण म्हणतो ना, तो स्लोगन आहे की सर्वात श्रेष्ठ दान जे आहे ते रक्तदान असतं, पण मला असं वाटतं त्यासोबतच स्टेम्सचं दान करणं इट इज ऑल्सो ॲज इम्पॉर्टंट ॲज ब्लड डोनेशन. सर ऑन दॅट नोट, कारण बऱ्याच लोकांना भीती वाटते, पण त्याचे काही बेनिफिट्स पण आहेत का, लाईक ब्लड डोनेशन किंवा स्टेम डोनेशन करत राहायचं, आणि किती फ्रिक्वेंट करावं? राईट. सो आता ब्लड डोनेशन जे आहे, ब्लड डोनेशन आपण 3 महिन्यात किंवा 4 महिन्यात एकदा करू शकतो. कारण आपलं जे काही ब्लड आपण डोनेट करणार 3 मंथ्स म्हणजे 120 डेज लागतात RBCs ना रिकवर व्हायला. सो 3 ते 4 महिन्यात एकदा ब्लड डोनेट करायला हरकत नाही. त्याच्यामुळे असं काहीच नाही की काही विकनेस येणार, असं काही होत नाही. रेग्युलरली आपण ब्लड डोनेट करत राहिलो तर कुणाचा तरी आपण जीव वाचवतो, असं आहे, ज्यांना कुठे ब्लडची गरज आहे. आणि बोन मॅरो डोनेशन किंवा स्टेम सेल डोनेशन जे आहे ते पण आपण कुठल्या तरी एखाद्या पेशंटचा जीव वाचवू शकतो ते करून. पण स्टेम सेल्स डोनेशन काय आहे की आपण लाईफमध्ये एकदा किंवा दोनदा करू शकतो. बाकी नंतर, कारण तुमचा मॅच आहे की नाही, तुम्हाला जी चान्स आहे मॅच होण्याचा, वन्स इन अ वाईल तुम्हाला मॅच भेटू शकतो. म्हणजे 10 लाखांमध्ये 2 जण मॅच होऊ शकतात, असं आहे. सो जेवढे जास्त व्हॉलंटरी डोनर्स राहणार तेवढे जास्त यूज होऊ शकतो त्यांचा. खूप साऱ्या पेशंटला एकच डोनर आहे तर खूप साऱ्या पेशंटला त्याच्या स्टेम सेल्स वापरू शकतो, असं नाही आहे, आणि ते मॅच नाहीच होणार असं. त्याच्यामुळे मग वन्स अ लाईफ टाइम ही अपॉर्च्युनिटी असते स्टेम सेल डोनेशन करण्याची. ॲब्सोल्युटली, वन शुड डू दॅट. मी पण नक्की त्यासाठी ज्या काही रिक्वायर्ड टेस्ट असतात त्या करून घेईन. बरं, एवढं सगळं करून वर्स्ट केस सिनारिओ, जर समजा काही डिझीज होतच आहे, काही त्रास होतच आहे, तर मला माहिती आहे आपण सगळ्यांनी पोहोचायचं आहे अशोका मेडिकल हॉस्पिटलला, बिकॉज वी हॅव दी बेस्ट टीम अँड टेक्नॉलॉजी हिअर. सो सर, प्लीज आम्हाला सांगा की आपण अशोका मेडिकल हॉस्पिटल सगळ्यात वेगळं कसं आहे? ओके. सो आता आमचं जे हिमॅटॉलॉजी डिपार्टमेंट आम्ही एस्टॅब्लिश केलं लास्ट 2.5 years पासून आम्ही इथे वर्क करतोय. वी हॅव अ टीम. मी आहे त्याच्यामध्ये, डॉक्टर सुदर्शन म्हणून आहेत, ते पण सोबत आहेत, ते कलिग आहेत माझे. आणि आमच्या
वेगळा स्टाफ आणि वेगळे RMOs असतात. बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिट पण आहे आपल्याकडे. तिथे 3 बेडेड युनिट आहे जिथे आम्ही बोन मॅरो ट्रान्सप्लांट रेग्युलरली करतो. किमोथेरपी वॉर्ड सेपरेट आहे 6th फ्लोअरला आणि आमची OPD असते डेली 9 to 6 PM आम्ही OPD करत असतो. आणि तिथे हिमॅटॉलॉजिकल डिसऑर्डरचे वेगवेगळे पेशंट्स येतात. आपल्याकडे सपोर्ट सिस्टीम पण भरपूर आहे. त्याच्यामध्ये आम्ही चीफ मिनिस्टर फंड म्हणा किंवा NGOज खूप सारे हेल्प करतात आमच्या पेशंट्सना. जे आता काही पुअर पेशंट्स ज्यांना ट्रान्सप्लांटला एक ट्रान्सप्लांटचा खर्च म्हटलं तर 12 ते 15 लाखापर्यंत जातो खर्च. तर त्यावेळेस मग काही पुअर फॅमिलीज असतात ज्यांच्याकडे म्हणजे पैसे अरेंज करायला प्रॉब्लेम जातो. तर तिथे आपण CM फंड, PM फंड आणि काही NGOज हेल्प करतात. तर अशा प्रकारे सपोर्ट सिस्टीम बराच आहे. दुसरं आहे की आता ट्रान्सप्लांट करताना जे ट्रान्सप्लांट रूम्स लागतात त्या ॲडव्हान्स रूम्स किंवा ट्रान्सप्लांट करताना जे काही आपल्याला केअर लागते ते सगळे इथे भेटते. त्यामुळे आय थिंक एक आणि दुसरं आहे की सपोर्ट सिस्टीम दुसरं जे ICU म्हणा, नेफ्रोलॉजिस्ट म्हणा, कार्डिओलॉजिस्ट म्हणा, असं 2 मिनिटात बोलवलं तरी ते तिथे अवेलेबल असतात. त्यामुळे काय होतं की पेशंट सिरियस जरी झाला तरी पण त्याला मॅनेज करायला इझी पडतं इथे. जे दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये थोडंसं डिफिकल्ट जातं. जसं स्टँड अलोन हॉस्पिटल वगैरे असेल किंवा फक्त कॅन्सर हॉस्पिटल असेल तर अशा ठिकाणी थोडं डिफिकल्ट जातं ते. म्हणून इथे सपोर्ट सिस्टीम भरपूर चांगला असल्यामुळे इथे हिमॅटॉलॉजिकल डिसऑर्डरच्या पेशंट्सना ट्रीट करणं आम्हाला इझी जातं. ग्रेट. सो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण काळजी कशी घ्यायची आहे ते, काय घ्यायची आहे ते, आणि जर गोष्टी थोड्याशा इकडच्या तिकडे आपल्या म्हणतात ना हातात जर नसतील देन वी नो वेअर टू रीच. इट्स अशोका मेडिकवर हॉस्पिटल. सर थँक्यू सो मच. तुम्ही तुमचा वेळ दिला आणि हे फील्ड आम्हाला समजून घ्यायला इतकी मदत झाली तुमच्यामुळे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.